सांग कधी कळणार तुला भाग 16. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आता रिया पूर्णपणे बरी झाली होती आणि ती तिचं ऑफिसला येत जात होती. डिसेंबरचा लास्ट वीक असल्यामुळे ऑफिसमध्ये बरेच छोटे छोटे इव्हेंट्स ऑर्गनाईज केले होते आणि सगळे खूप एन्जॉय करत होते. वर्किंग हवर्स झाल्यावर रोज काहीतरी ॲक्टिव्हिटीज असत. रियाला हे सगळं नवीन होतं, त्यामुळे ती हे फार एन्जॉय करत होती. सुशांतला मात्र ह्याची सवय झाली होती. तो फक्त फॉर्मॅलिटी म्हणून हे सगळं अटेंड करत होता आणि रिया हे सगळं एन्जॉय करते हे बघून त्याला आनंद पण होत होता. रिया, हे बरं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा आणि आनंदी राहायचं. तो तिच्याकडे बघून मनातच म्हणाला, काय सुशांत, तू कधीपासून हे प्रोग्राम शेवटपर्यंत अटेंड करायला लागला? सुदेश त्याला म्हणाला, मी दरवर्षीच करतो सुदेश, उगाचच आपलं काहीही बोलत जाऊ नको. तू दरवर्षीच करतोय रे, पण असा शेवटपर्यंत थांबत नाही. मी त्याबद्दल बोलतोय. किती चौकस्या असतात रे तुला आणि इतकं बारीक लक्ष ठेवतो, जसं काही बायको आहे माझी. मी काही लक्ष वगैरे नाही ठेवत हां तुझ्यावर. मला दुसरंही काम आहे. बरं, उद्या पार्टीला येणार आहे ना? उद्या रात्री पार्टी ठेवली कंपनीने, माहीत आहे ना? सुदेश त्याला म्हणाला. तसा तो ऑफिस पार्टी टाळायचाच, पण ह्या वेळेस रिया पण असणार म्हणून तो हो म्हणाला. रियाला विचारलं पाहिजे तिचं येण्याचं, तो मनातच म्हणाला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर त्याने रियाला कॅबिनमध्ये बोलावले. काय रिया, आज संध्याकाळी येणार ना? आज पार्टी आहे ना? मला यायचं होतं, पण मला नाही जमणार. का गं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या कॉलेजमधल्या फ्रेंडसोबत ऑलरेडी प्लॅन फिक्स आहे, सो मला नाही जमणार, रिया म्हणाली. खरं तर रियाला तिच्या बाकीच्या फ्रेंड्सबरोबर जाणं खूप जीवावर आलं होतं. तिला पण पार्टी सुशांतसोबत एन्जॉय करायची होती, पण तिला ह्या वेळेस प्लॅन कॅन्सल करणं अशक्यच होतं. रिया नाही म्हणाली तर सुशांतचा एकदम मूडच ऑफ झाला. रिया, असं काय आहे? फर्स्ट पार्टी आहे ही तुझी ऑफिसमधली. फ्रेंडसोबत तर काय नेहमीच चालू असतं. त्यांच्यासोबत नंतर जा और पोस्टपोन करा प्लॅन. सर, मला पण खरंच आवडलं असतं यायला. माझी स्वतःची इच्छा आहे, पण त्यांना आता वेळेवर नाही सांगितलं तर ते लोकही दुखावल्या जातील. सगळ्यांचीच मने सांभाळावी लागतात, रिया म्हणाली. आणि माझं काय? सुशांत हळू आवाजात म्हणाला. काही म्हणालात का सर? नाही, काही नाही. मला चांगलं वाटलं असतं तू आली असतीस तर. पण ठीक आहे, तुझी इच्छा नाही दिसत आहे. असं खरंच काहीही नाही आहे, तरीही मी नक्की ट्राय करेन. म्हणजे तिकडे थोडं लवकर जाऊन मग ही पार्टी जॉईन करेल, रिया म्हणाली. सुशांतला खरं तर ती असं म्हणाली तर खूप बरं वाटलं, पण त्याने तसं काही दाखवलं नाही. बघ जमल तर, तो फक्त एवढंच म्हणाला. सोर, असं म्हणून रिया निघाली. सुशांतला आता पार्टी म्हणजे एक संकटच वाटू लागलं, पण त्याने सुदेशला हो म्हणून सांगितले होते, त्यामुळे आता तो कॅन्सल करू शकत नव्हता. आता काहीही झालं तरी जाणं भागच होतं. यार, ह्या रियाने सगळा मूड खराब केला. मी काय विचार केला होता आणि हिचं आपलं वेगळंच काहीतरी. म्हणजे हिच्यासाठी फ्रेंड जास्त महत्त्वाचे आहेत. सगळ्यांचीच मने सांभाळावी लागतात म्हणे. मग माझ्या मनाचं काय? तो विचार नाही केला तिने. तर ती म्हणाली की यायचं नक्की ट्राय करते. पण पण ती उगाचच मला वाईट नाही वाटावं म्हणून म्हणाली असेल. पण मग असं आशेला तरी का लावून ठेवायचं? यायचंच नाही तर उगाचच खोटा दिलासा द्यायचा आपला. रियाला जर माझ्याबद्दल काही वाटत असेल तर ती नक्की येईल आणि आलीच नाही तर लेट्स सी काय होतंय ते. पण मला तर जावंच लागणार. हे सुशांत, केव्हा आलास? सुदेश म्हणाला. आत्ता चालो. एकटा चाला? सुदेशने प्रतिप्रश्न केला. मग कोणी येणार होतं का, की कुणाला घेऊन यायचं होतं? अरे, रिया नाही आली तुझ्यासोबत म्हणून विचारलं, सुदेश म्हणाला. अरे, ती कशाला येईल माझ्यासोबत? सुशांत म्हणाला. तुझ्यासोबत नाही तर मग कोणासोबत येईल रे? ते मला काही माहीत नाही आणि तुझ्या माहितीसाठी ती आज येणार नाही, सुशांत त्याला म्हणाला. बापरे, रिया येणार नाही तरीही तू आला, ग्रेट. आणि का येणार नाही ती? नक्कीच तू काहीतरी बोलला असणार. बाकी सगळे प्रोग्राम्स तिने अटेंड केले, तुझ्यामुळेच नाही येणार ती, सुदेश म्हणाला. ये सुदेश, तुला एकतर काही माहीत नसतं आणि अर्धवट माहितीवरून तू अगदी निष्कर्ष काढून मोकळा होतो
आणि मी उगाचच कशाला रागवेल तिला. तिला ऑलरेडी प्लॅन फिक्स होता आणि तो ती कॅन्सल नव्हती करू शकत. दॅट्स इट. झालं ऐकलं, सुसेन त्याला म्हणाला. म्हणजे ती तुला नाही म्हणून दुसऱ्यांसोबत गेली. हे चांगलं नाही केलं हा रियाने. अरे तिचं पर्सनल लाईफ आहे, ती काहीही करेल आणि तिने कुठे जावं कुठे नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. आणि का करावे तिने माझ्यासाठी तिचे प्लॅन्स कॅन्सल? मला नाही पटत हे, सुसेन त्याला म्हणाला. धन्य आहेस सुसेन तू, सुदेश म्हणाला. सुशांत हे बोलून गेला पण सुदेशने नकळत त्याच्या दुखत्या नसेवर हात ठेवला होता. पण तरीही सुशांत त्याला रियाची बाजू समजून सांगत होता. येईल का खरंच रिया? ती म्हणाली तर होती की ट्राय करेन, पण काय माहिती मनातून म्हणाली की नुसतंच मी का विचार करतो इतका. ती मस्त तिच्या फ्रेंडसोबत एन्जॉय करत असेल आणि मी उगाचच वाट बघत बसलो. पण रिया नाही तर मजा पण येत नाही आहे. पण तिला आहे का त्याचं काही? हे सुशांत बघ रिया आली. सुदेश जवळजवळ ओरडलाच. हे बघ सुदेश, माझा अजिबात मूड नाही आहे आणि ती येणार नाही. उगाचच माझी घेऊ नको. अरे मूर्खा, बघ तर मागे एकदा, नंतर बोल, सुशांत म्हणाला. सुशांतने मागे पाहिले आणि तो पाहतच राहिला. त्याच्या मागे चक्क रियाच उभी होती आणि तीही वन पीस, त्यावर तिचे मोकळे केस, त्यात तर ती आणखीनच उठून दिसत होते. सुशांत फक्त आता आनंदाने वेडा व्हायचाच बाकी होता. त्याला पटकन जाऊन तिला मिठीच मारावी वाटली पण त्याने कंट्रोल केलं. आजही नेमका ह्या 20 मित्राची तपस्या भंग केला. सुदेश सुशांतकडे पाहून म्हणाला. इतकं सोपं नाही ते, सुशांत त्याला म्हणाला. हाय सुशांत सर, सुदेश सर, रिया त्यांच्याजवळ येऊन म्हणाली. काय गं, तू तर येणार नव्हती असं मला सुशांत सांगत होता. मी ट्राय करेल सांगितलं होतं. हो की सुशांत सर? हो, पण मला खरंच वाटलं नव्हतं तू येशील म्हणून, सुशांत तिला म्हणाला. मला तिथे खरं तर जाण्याची इच्छाच नव्हती, पण जावं लागणार होतं आणि असंही मला फार बोर झालं तिथे, मग निघून आले. तुला तिथे बोर झालं आणि सुशांत इथे बोर होत होता, सुदेश म्हणाला. सुशांतने त्याच्याकडे थोडंसं रागानेच पाहिलं. अरे सुदेश, थोड्या वेळापूर्वी बास तुला शोधत होते, भेटून घे एकदा, काय म्हणतात बघ. कटवू नको, सरळ जा म्हणून सांग न जातो मी. आता रिया आली तर तुला माझी काय गरज, मी कशाला थांबू इथे, मी येतो. सुदेश सर थांबा, असं काही नाही आहे, रिया म्हणाली. पण हे ऐकायला तो कुठे थांबला होता. सर असं का केलं तुम्ही? त्यांना कसं वाटत असेल? रिया सुशांतला म्हणाली. अगं एक नंबरचा नौटंकी आहे तो, त्याला मी काय आजपासून नाही ओळखत, लहानपणापासूनचा मित्र आहे तो माझा. बरं चल आपण बसूया कुठेतरी. मग दोघेही एका टेबलजवळ येऊन बसले. रिया काहीतरी घे, सुशांत तिला म्हणाला. आय डोंट ड्रिंक, ती म्हणाली. डोंट वरी, मी सुद्धा घेत नाही, हे सॉफ्ट ड्रिंक आहेत, यू कॅन, सुशांत म्हणाला. फार मजा येते आहे ना पार्टीमध्ये, सगळे किती एन्जॉय करत आहेत, रिया म्हणाली. हो, तुला जायचं तर तू जाऊ शकतेस, सुशांत तिला म्हणाला. नाही, मी इथेच ठीक आहे, ती म्हणाली. इतक्यात तिथे सुदेश आला. काय यार सुशांत, एकटे एकटे काय बसले आहात, इकडे चला सगळ्यांसोबत. तू आहे ना तिथे, कर एन्जॉय त्यांच्यासोबत, मी बरा आहे इकडेच. तोही त्यांच्या बाजूलाच बसला. आता हा कशाला बसला इथे, परत बडबड चालू करणार, सुशांत मनातच म्हणाला. रिया तुला माहीत आहे का, सुदेशने तिला विचारले. काय? हा सुशांत तुला घाबरतो बरं, सुदेश म्हणाला. रिया तू ह्याच्याकडे लक्ष नको देऊ, ह्याने खूप घेतली आहे, चढली आहे, दुसरं काही नाही, सुशांत म्हणाला. अरे मी खरंच बोलतोय, सुदेश म्हणाला. सुदेश तू उठ बरं इथून, काही बडबड करतोय. सुदेश सर तुम्ही बोला, काय म्हणत होता, रिया सुशांतला थांबवत म्हणाली. अगं ये तू काही बोला म्हणत आहेस, शुद्धीत आहे का तो, काहीही बोलतोय, जाऊ दे त्याला, सुशांत तिला म्हणाला. सुशांतने त्याला काढूनच दिले. बरं झाला गेला, आज तर हा रियासमोरच बोलला असता की हा तुला सांगायला घाबरतो, ह्याच्यापासून जपूनच राहावं लागेल. रिया काही बोललीच नाही. तिला खरं तर ऐकायचं होतं की सुदेश काय बोलतो, पण सुशांतने त्याला कटवल्यामुळे तिला काही ऐकता नाही आलं. रिया अगं इकडे काय करत आहेस, चल ना तिकडे डॅन्स फ्लोअरवर. ए प्लीज, नाही मी नाही करणार काही डॅन्स वगैरे, तुम्ही करा, रिया म्हणाली.
ये तू काय इथे बसण्यासाठी आली आहे का? चल, तिला त्यांनी ओढतच नेलं. सुशांत सर तुम्ही पण चला, रिया म्हणाली. नाही तू जा, तो म्हणाला. का गं, तो खरंच येणार आहे का? काहीही आपलं. हिला ना फारच पुडका आहे त्या सुशांतचा. तरी बरं, कधी एक शब्दही प्रेमाने बोलत नाही तो. तिच्या बाकीच्या फ्रेंड्सचे अशा कमेंट्स पास करणं चालू होतं. अरे यार, इतका वाईट नाही आहे खरंच तो. मनाने फार चांगला आहे, रिया त्यांना म्हणाली. आणि मी आली आहे ना आता, तुमच्यासोबत तर झालं ना, उगाच कशाला त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं, रिया त्यांना म्हणाली. चलो डोंट वेस्ट टाईम हेअर, आपण डॅन्स फ्लोअरवर जाऊया. आणि ते सगळे तिकडे गेले. रियाला डॅन्स फ्लोअरवर वरून सुशांत अगदी सहज दिसत होता आणि त्याचं लक्ष तर तिच्याकडेच होतं. तिने बरेच वेळा त्याला बोलवले पण तो नाहीच म्हणाला. सुशांत फक्त बाजूला बसून रियाला असं मुक्त डॅन्स करताना पाहत होता. ती रिया त्याला अधिकच आवडत होती. त्याने खूप ठरवलं होतं की डॅन्स करायचा नाही, पण शेवटी तो उठलाच आणि तिकडे गेला. सुशांतला डॅन्स फ्लोअरवर पाहून रियाचा आनंद गगनात मावेना. त्याने तिला डॅन्ससाठी ऑफर केले आणि लगेचच रियाने आपला हात त्याच्या हातात दिला. ती त्याच्या प्रत्येक स्टेपवर त्याला साथ देत होती. दोघे अगदी बेधुंद होऊन नाचत होते. त्यांना आता आजूबाजूचे काहीही भान उरलेच नव्हते. एका स्टेपला तर ते खूप जवळ होते. दोघेही कितीतरी वेळ एकमेकांच्या नजरेत स्वतःला शोधत होते. शेवटी रिया थोडी मागे गेली. त्याने लगेचच तिला जवळ ओढले. हलकेच तिच्या मानेवरचे केस बाजूला गेले. ती थोडी साहरली, पण त्याच्या करारी डोळ्यांमध्ये मात्र हरवून गेली. सुशांत तिचे आणखीनच जवळ जाणार इतक्यात त्याला आपला फोन व्हायब्रेट होतोय हे जाणवलं आणि तो भानावर आला. त्याने लगेच रियाला बाजूला केलं आणि तडक खाली निघून आला. आज असा कसा वागू शकलो मी? माझा किती कंट्रोल केलं होतं मी. काय विचार करत असेल रिया माझ्याबद्दल? मला तर आता तिच्या समोरही जावं नाही वाटत आहे. किती मोठी चूक करणार होतो मी. काही अधिकार नाही मला रियासोबत असं वागण्याचा. कसं सामोर जाणार तिला? बापरे, आता जाताना रियाला सोडायलाच परत तिच्यासोबत. सुशांतला स्वतःचाच खूप राग येत होता. मी इतकी कशी काय वाहवत जाऊ शकते? का मी सुशांतला नाही म्हटलं? काय विचार करत असेल तो? आणि आता त्याच्याच सोबत घरी जायचं नाही, पण इतक्या रात्री कसं जाणार? मला तर आता सुशांतच्या समोर जाण्याची ही हिंमत नाही आहे. ती गाडीजवळ येऊन थांबली. तो आला. फक्त चल म्हणाला. बाहेर खूप थंडी होती. सुशांतला कळालं. त्यानं आपलं जाकीट काढून तिच्याकडे न पाहताच ती नको म्हणत असतानाही तिला दिलं. तिनेही ते घेतलं आणि दोघंही गाडीत बसले. कोणीही काही बोलत नव्हते. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. दोघांनाही खूप ॲकवर्ड फील होत होतं. दोघांच्याही मनात एकच विचार चालू होते, पण बोलण्याची कोणाचीच हिंमत नव्हती होत. शेवटी सुशांतच हिंमत करून बोलला. सॉरी, असं नव्हतं वागायला पाहिजे मी. चुकी एकाचीच नाही आहे, माझंही चुकलंच, ती म्हणाली. आणि कोणीही पुढे काहीही बोललं नाही. इतक्यात तिचं घर आलं. त्याने गाडी थांबवली. ती उतरली. आज सुशांतने तिला बायसुद्धा केले नाही.